तर मंडळी, धनगर हा एक मेंढी पालन करणारा समाज. शेकडो वर्षापासून हा समाज तेच काम करतोय. शेळ्या मेंढ्या पालन करणं आणि मेंढ्या घेऊन डोंगरादऱ्या रानावनात भटकायचं, त्यांच्यावर पोट भरायचं. गावात घर नाही, पण गावाच्या टोकाला वाड्यावर कड्यावर राहायचं. म्हणून धनगर समाजाला आजही भटकंती करणारा समाज म्हणतात. हा समाज खूप मोठा आहे. महाराष्ट्रात साधारण 15% लोकसंख्या आहे. मराठा जातीच्या खालोखाल येणारा समाज, पण तरीही त्यांना अजूनही योग्य हक मिळाले नाहीत, असा या समाजाचा आरोप आहे. सरकारने 1990 साली धनगर समाजाला NTच्या या गटात टाकला आणि फक्त 3.5% आरक्षण दिलं. पण या गटासाठी ना काही खास योजना, ना मोठा बजेट, आणि म्हणून हा समाज आजही मागच राहिला. धनगरांचा धर्म, देव, सण, उत्सव हे सगळं वेगळं आहे. विठोबा खंडोबा हे त्यांचे देव, भंडारा, तळी, भरण या त्यांच्या खास प्रथा. धनगरी ओव्या, गजनृत्य हे खास त्यांचे गाणं नृत्य, त्यांची संस्कृती पूर्णपणे स्वतंत्र आहे. धनगर आजही गावापासून दूर वाड्यावर राहतात. शहराशी त्यांचा जास्त संबंध नसतो, म्हणून त्यांना मूक समाज किंवा बुद्ध समाजही म्हटलं जातं. शिक्षण, नोकरी, सत्ता यामध्ये त्यांचं फारच अस्तित्व नाही. इतक्या वर्षात फक्त एक खासदार, तोही राज्यसभेत, आणि राज्यात 3 मंत्रिपदे मिळाली. त्यामुळे सरकारने शेळी मेंढी महामंडळ केलं, पण त्यासाठी फक्त 5 कोटी रुपये दिले. एवढ्या पैशात एवढ्या मोठ्या समाजाला काय फायदा होणार? आणि म्हणूनच हा समाज, आम्ही आदिवासी समाजाचे वेगळे निकष पूर्ण करतो. आमचा व्यवसाय, आमची संस्कृती, आमचं भटकंतीचं जीवन हे सगळं अगदी आदिवासीसारखंच आहे. मग आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये ST काय घेत नाही, असा सवाल करतो. त्यामुळे धनगर समाजाची मागणी अगदी साधी आहे. आम्हाला ST प्रवर्गात घ्या आणि योग्य हक्क द्या. पण हे खरंच योग्य आहे का? धनगराप्रमाणे सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले बंजारा समाज, या दोन्ही समाजांना ST प्रवर्गातून आरक्षण देणे शक्य आहे का? याची सविस्तर माहिती होईल आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तर तुमचं काय मत नक्की कमेंटमध्ये सांगा.